SSC बोर्ड मॅथ्स फर्स्ट याच्यामधला आपण प्रॅक्टिस सेट चॅप्टर 1 मधलं पाहतो आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 याच्यातले 2 एक्झाम्पल आपले रिमेनिंग होते बघा. या ठिकाणी जे थर्ड एक्झाम्पल आहे ते असं आहे 27 डिवायडेड बाय x - 2 प्लस 31 डिवायडेड बाय y प्लस 3 इक्वल टू 85. देन 31 डिवायडेड बाय x - 2 प्लस 27 डिवायडेड बाय y प्लस 3 इक्वल टू 89. हे आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. एक्स आणि वाय सोल्युशन काढायचं सायमल्टेनियस इक्वेशन. बघा आपण या ठिकाणी करू 27 मल्टिप्लाय 1 31 मल्टिप्लाय 1 31 मल्टिप्लाय 1 आणि 27 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 89 असं आपण लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून सोल्युशन चालू झालेलं आहे आपले. आता या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट 1 डिवायडेड बाय x - 2 इज इक्वल टू a 1 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल टू b. ओके, याच्याऐवजी आपण ठेवणार आहोत e. म्हणजे इथे आहे 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. याला इक्वेशन नंबर देऊ आपण थर्ड. त्यानंतर या ठिकाणी 31a प्लस 27b इज इक्वल टू 89 इक्वेशन नंबर आपण देऊ 4. या ठिकाणी बघा इथं कोइफिशियंट 27 आहे 31 याचे बीचे 31 आणि 27 हे वेगवेगळे आहे. याला आपण सारखी करू शकतो पण फार मोठी व्हॅल्यू या ठिकाणी येणार. म्हणून आपल्याला सोपं जाण्यासाठी आपण काय करू, याची ॲडिशन करू. इक्वेशन थर्ड अँड फोर्थची ॲडिशन करू अशा पद्धतीनं. या ठिकाणी 27 प्लस 31 आला 58a प्लस 58b इज इक्वल टू 174. डिवाइड द बोथ साइड बाय 58 ना आपण त्याला बोथ साइड डिवाइड करू. म्हणजे इथं आहे येणार a प्लस b इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर याला आपण देऊ 5. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करणार आहोत आपण थर्ड आणि फोर्थची. परत या ठिकाणी फोर्थ इक्वेशन आपण अगोदर लिहिणार आहे 30a प्लस 27b इज इक्वल टू 89. देन 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. सबस्ट्रॅक्शन करताना आपण या ठिकाणी सिम्बॉल चेंज करतो बघा. प्लस इथं मायनस होऊन जाईल, प्लस इथं कमी जाईल मायनस. 31a मायनस 27a किती आलं 4a. त्यानंतर इथं या ठिकाणी 31 मधून 27 गेले 31चं सिम्बॉल मायनस म्हणून मायनस 4b इज इक्वल टू या ठिकाणी 89 मधून 85 गेले 4 आलं. डिवाइड द बोथ साइड 4ने त्याला मल्टिप्लाय करू. आपलं डिवाइड करू इक्वेशन इन a मायनस b इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर किती आलं 6. 5 आणि 6ची आपण या ठिकाणी तुलना करू म्हणजे ॲडिशन करणार आहोत. इक्वेशन ॲडिशन ऑफ द 5th अँड 6. बघा a प्लस b इज इक्वल टू 3 आणि a मायनस b इज इक्वल टू 1. b प्लस मायनस ऑपोजिट कॅन्सल होऊन जाईल. ट्वाइस a इज इक्वल टू 4. देअरफॉर a इज इक्वल टू 4/2. a इज इक्वल टू किती येणार 2. पुट इन इक्वेशन 5 इक्वेशन आपण इथं लिहू a प्लस b इज इक्वल टू 3. मग आपल्याला याची व्हॅल्यू ठेवायची आहे 2 प्लस b इज इक्वल टू 3. देअरफॉर b इज इक्वल टू 3 मायनस 2 इज इक्वल टू किती येणार 1. देअरफॉर b इज इक्वल टू किती येणार 1. ओके, आता आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट काय ठेवलेलं आहे 1 डिवायडेड बाय x - 2 इज इक्वल टू a. याची व्हॅल्यू आपल्या समोर आलेली आहे 2. म्हणजे 1 डिवायडेड बाय x - 2 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण 2 इन ब्रॅकेट x - 2 इज इक्वल टू 1. ट्वाइस x - 2 = 4 इज इक्वल टू 1. Therefore twice x is equal to 5 minus 1. X 1 plus 4. Therefore twice x is equal to 5. Therefore x is equal to किती solution येणार 5/2 is the value of x. Okay. Then 1 divided by y minus y plus 3 is equal to आपण ठेवणार आहे b. b ची व्हॅल्यू आपल्या समोर आलेली 1. Therefore 1 divided by y plus 3 is equal to 1 divided by 1. क्रॉस मल्टिप्लाय करा y plus 3 is equal to 1. Therefore y is equal to 1 minus 3. Therefore y is equal to किती येणार -2. अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन आलेलं आहे. सोल्युशन आपण लिहू x, y is equal to 5/2, -2 is the solution of the equation. अशा पद्धतीने आपण हे छानपैकी उदाहरण या ठिकाणी बघितलेलं आहे. 1.4 मॅथ पार्ट 1 याच्यामधलं फोर्थ एक्झाम्पल आपलं राहिलेलं आहे बघा. या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन आहे 1 डिवायडेड बाय 3x प्लस y प्लस 1 डिवायडेड बाय 3x मायनस y इज इक्वल टू 3/4. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. त्यानंतर 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 3x प्लस y मायनस 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 3x मायनस y इज इक्वल टू -1/8. याला इक्वेशन देऊ आपण 2. बघा नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी सोल्युशन चालू झालेलं आहे. आपलं फोर्थ एक्झाम्पल आहे आपण 1 डिवायडेड बाय 3x प्लस y इज इक्वल टू 8 ठेवू आपण सबस्टिट्यूट
त्याच्यानंतर 1 डिवायडेड बाय 3x मायनस वाय इज इक्वल टू आपण ठेवणार आहे बी. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याच्याऐवजी आपण ठेवू ए प्लस याच्याऐवजी ठेवू आपण बी इज इक्वल टू किती येणार 3/4. मग याला इक्वेशन नंबर देऊ आपण 3rd. छानपैकी सोडवण्याचा प्रयत्न करू आपण या ठिकाणी. बघा आता फोर्थ एक्झाम्पल, 4 इक्वेशन आपल्याला कसं तयार करायचं आहे. 1 डिवायडेड बाय 3x प्लस वाय याच्याऐवजी आपण काय ठेवणार आहे ए, म्हणून ए डिवायडेड बाय 2 ओके मायनस बी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू मायनस 1/8. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन किती आलेलं आहे 4. पण आपण याला बदलणार आहोत. बघा कसं, या ठिकाणी ए प्लस बी आहे म्हणजे इथं आपल्याला 2a आणि 8 म्हणजे आपल्याला इथं याला 2ने डिवाईड करता येते. बघा कसं, ए मल्टिप्लाय 2/2 मायनस बी डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू मायनस 1 मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 8. म्हणजे आपण याला असं केलं तर मग 2 कॅन्सल होईल. ए मायनस बी इज इक्वल टू मायनस 1/4. यू गेट इट न्यू इक्वेशन नंबर 5. म्हणजे आपण याला नवीन इक्वेशन केलं, काय आलं 5. आता या ठिकाणी ए प्लस बी आणि मायनस बी असल्यामुळे आपण या ठिकाणी काय करणार आहोत ॲडिशन ऑफ द 3 and 5. बघा ए प्लस बी इज इक्वल टू 3/4 ए मायनस बी इज इक्वल टू मायनस 1/4. मग या ठिकाणी बी कॅन्सल होऊन जाईल म्हणजे टॉईज ए इज इक्वल टू 3/4 मायनस 1/4. ओके 4 आर म्हणजे बेस कसा आहे इक्वल आहे म्हणून टॉईज ए इज इक्वल टू 3मधनं 1 गेला किती उरले 2 डिवायडेड बाय 4. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. 8a इज इक्वल टू 2 देअरफॉर ए इज इक्वल टू 2/8 म्हणजेच ए इज इक्वल टू किती येणार 1/4. या ठिकाणी एची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे. आता आपण याला पुट करूया. पुट इन इक्वेशन. आता आपल्याला याला इक्वेशनमध्ये ठेवायची आहे. आपण 3rd इक्वेशनमध्ये ठेवू. 3rd इक्वेशन आपण लिहू ए प्लस बी इज इक्वल टू 3/4. ओके मग आपल्याला एची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे किती 1/4 प्लस बी इज इक्वल टू 3/4. देअरफॉर बी इज इक्वल टू 3/4. इथं प्लस आहे तर याला मायनस घेऊ 1/4 म्हणजे या ठिकाणी 3 - 1 किती येणार 2/4. म्हणजे आपण त्याला कॅल्क्युलेट करू. कॅल्क्युलेट केल्यानंतर या ठिकाणी बी इज इक्वल टू आपण याला 1/2 शॉर्ट फॉर्म करूया. देअरफॉर बी इज इक्वल टू किती आलं 1/2. याची व्हॅल्यू आपल्याला आलेली 1/4 आणि बीची व्हॅल्यू आलेली आपल्याला 1/2. आता या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट काय ठेवलं होतं बघा. या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट ठेवलं होतं 1/3x प्लस वाय इज इक्वल टू ए. आता आपल्याला याची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 1/4 म्हणजे 1 डिवायडेड बाय 3x प्लस वाय इज इक्वल टू 1/4. मग आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लाय करायचं याला म्हणजे 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. आपल्याला एक नवीन इक्वेशन या ठिकाणी येणार आहे. याला आपण नंबर देऊ किती 6. ओके देन आपण सबस्टिट्यूट ठेवलं होतं बी 1 डिवायडेड बाय 3x मायनस वाय इज इक्वल टू बी. बीची व्हॅल्यू आपल्याला आली होती 1/2. किती आलेली आपल्याला 1/2. ओके म्हणजे 1 डिवायडेड बाय 3x मायनस वाय इज इक्वल टू 1/2. परत आपण क्रॉस मल्टिप्लाय करू 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. अशा पद्धतीनं नवीन इक्वेशन आपल्यासमोर आलेलं आहे 7. या ठिकाणी प्लस वाय आणि मायनस वाय असल्यामुळे ओके अपोजिट आहे म्हणून आपण त्या ठिकाणी काय करूया सबस्ट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 6 and 7चं आपण काय करूया या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करू. आपलं काय करूया अपोजिट असल्यामुळे ॲडिशन करू. या ठिकाणी माझ्याकडून थोडं चुकलं आपण दुरुस्त करूया. अपोजिट असल्यामुळे तिथं ॲडिशन करायची म्हणजे 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 देन 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 है ना. प्लस मायनस का होऊन जाईल कट. 3 + 3 किती येणार 6x इज इक्वल टू 6. देअरफॉर x इज इक्वल टू 6/6. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार 1. या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 आलेली आहे है ना. मग आपल्याला त्याला पुट करू आपण पुट इन इक्वेशन. आता आपल्याला पुट इन इक्वेशन आपण त्याला 6 मध्ये ठेवू. पुट इन इक्वेशन नंबर 6. मग 6 नंबर आपल्याला समोर आहे 3x प्लस वाय इज इक्वल टू 4.
3x + y = किती दिलेला आहे 4. हे इक्वेशन दिलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू किती 1 म्हणून 3 ब्रॅकेट 1 + y = 4. 3 1 जार 3 + y = 4. therefore y = 4 - 3. मग y = किती येणार 1. या ठिकाणी 1 व्हॅल्यू आलेली आहे. कशाची आलेली आहे y ची. कशाची आहे y ची. म्हणून या ठिकाणी आपण सोल्युशन लिहू शकतो x, y = x ची व्हॅल्यू किती आली 1, 1 इज द सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. एकदा बघून घेऊ शकता तुम्ही आणि नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि छानपैकी अभ्यास करा आणि असे प्रश्न सोडवा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर एक नवीन इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचं असेल कुठे असेल तर ते प्रयत्न करा. नाही जमलं तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन. ओके शेअर करा. थँक्यू.